नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी एक माझी आवडती कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. गुरुनाथ सामंत नावाचे एक कवी आहेत, जे तसे बऱ्यापैकी लोकांना परिचित नाही आहेत. थोडेसे दुर्लक्षिले गेलेले कवी आहेत ते. तर त्यांच्या माझ्या काही आवडत्या कविता आहेत त्यांच्या, तर मी त्या एक एक वाचेन. आता याला आपण एक सदर नको म्हणूया, पण गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता या अंतर्गत त्या कविता येत जातील. मी थोडस त्या कवितांना सेपरेट स्थान देणार आहे. अन्यथा मी माझ्या आवडत्या ज्या कविता आहेत त्या मी एका सदरामध्ये वाचतो, माझ्या आवडत्या कविता या सदरामध्ये. बाकी माझ्या स्वतंत्र मी लिहिलेल्या कविता हा एक वेगळा ताऊन सुलाखून असा सेगमेंट असतोच. अबलक एंटरटेनमेंटचे जे रेग्युलर दर्शक आहेत त्यांनाही माहित असेल. तर गुरुनाथ सामंतांना आपण थोडस वेगळं स्थान देतोय. तर त्यांच्या काही निवडक कविता आहेत ज्या माझ्या आवडत्या आहेत, ज्या मला आवडतात, त्या मी वाचून दाखवत जाईन. गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता या अंतर्गत. तर आजची पहिली कविता आहे गुरुनाथ सामंत यांची, कडक लक्ष्मीचा खेळ. फार वेगळा कवी आहे, भन्नाट कवी आहे. तुम्ही जरा समजून घ्या. माहित नाही मी त्यांच्या कवितांना किती अर्थ देऊन वाचू शकेन, पण किमान त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. बाकी कुठल्या पुस्तकातून वाचतोय, आणखी त्यांचा एक दुसरा काव्यसंग्रह आहे, याबद्दल मी थोडे माहिती देत जाईनच. पण आज फक्त कविता वाचून दाखवतो तुम्हाला. कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा की कशी वाचली आजची कविता. कविता वाचतो. कवितेचं नाव आहे कडक लक्ष्मीचा खेळ. सहज थुंकून टाकावे एवढे का संबंध पचकन तुटणारे असतात. इथली तू तिथे काय जातेस, लग्न काय मांडून बसतेस. तळ्यात मळ्यात एवढाच पोरकट असतो आयुष्याचा खेळ. एका कबुतरावर दुसरं कबूतर, बस इतकाच नवरा बायकोचा अर्थ. खाजेलाच रक्तसंबंधाची गोंडस नावं देऊन लाजा हो मोरकायचे एकदाचे. मंगळसूत्राखाली नागडं होणं हे एकदम कामसूत्र मान्य कृत्य. त्याच्यावरून त्याच्यावर जाणं हे तर कुत्रा कुत्रीलाही सहज सोपं असतं. की आपले शब्द ठाऊक आहेत म्हणून शपथा उच्चारायच्या. शब्द आणि रक्त यांचे संबंध एवढे कातडी बचाऊ असतात. विसरू नकोस. प्रतिध्वनी येण्यासाठी किमान 55 फुटांचं अंतर असावं लागतं. आपल्यातलं अंतर इतकं ठार बहिर होत. त्याचे तुझे शरीराचे सगळे तपशील मी अचूक जमवू शकेन, कारण ते जसेच्या तसेच ठरलेले असतात. कुठल्याही रांडेला तिथेच भोक असतात. फरक कुठे येतो तर तिच्या दारावरून दर करीत जाणारी गिराहिक दर 1.5 मिनिटाला बदलू शकतात. एक हौद एका तोटीने भरायला 1.5 तास लागतो, तर तोच हौद 2 तोट्यांनी भरायला किती वेळ लागेल. याच शाळकरी काळकाम वेगाने सगळीच गणित सोडवू शकशील काय? तो तशी शपथ घेतलीस तेव्हा तू शाळेतलीच होतीस. पण मी तरी पुरेसा मोठा होतो की नाही? शरीराकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून मी तरी पाहायला हवं होतं की नाही? मग उठणं बसणं या क्रियान एवढं सगळं लाईटली घेऊ शकलो असतो. नाहीतर एका शाळकरी शपथेत स्वतःचा गळा टांगून घेण्याचा वेडझामेपणा सांगितला होता कुणी? मला तरी कळायला हवं होतं तुझं स्वप्नाचं वय. आपलं खोयासारखं तुला विचारायचं, तुला माझं काय आवडतं? डोळे. आणखी तुझे डोळे माझ्या शरीरावरून खाली घरंगळायचे आणि तू एकदम गप्प व्हायचीस. डोळ्या देखता तू दुसऱ्या कोणाची झाल्याचं बघतोय. आता त्या आणखीच उत्तर का वेगळं शोधायला हवं.
चष्म्याचे किती नंबर बदलावे लागणार कुणास ठाऊक. माझ्याच वाट्याला सगळ्या डेडलाईन्स का याव्यात. तुझ्या अवघ्या आयुष्यातली अवघी 5 मिनिटंही मिळू नयेत मला. आपण फोन धरून वाट बघत बसावं आणि पलीकडलं माणूस चक्क मेलेलं असावं. स्वतःच्याच पायाखालची वाट ज्याला नीट कळत नाही त्यानं दुसऱ्यांच्या वाटेला जावंच कशाला. स्वतःवरच फटके उडतोय हे असे कडक लक्ष्मीचा खेळ. आपलंच रक्त दाखवून भीक मागायची. नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता हे जे काही नवीन सदर सुरू केलंय आपण अबलक एंटरटेनमेंटवर आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर या अंतर्गत आज आपण गुरुनाथ सामंत यांची दुसरी कविता ऐकणार आहोत. म्हणजे मी वाचून दाखवतोय, तुम्ही ऐकणार आहात. कवितेचं शीर्षक आहे स्वैरसूतक. स्वतःलाच चघळण्याचे दिवस आले आता. झाकल्या मुठी उघडूनही फारसा फरक पडणार नाही आता. इंद्रियांची लांबी रुंदी निश्चित झाली आता. दाढी केस या पलीकडे फार काही वाढणार नाही आता. आपल्याही आयुष्यात कोणी आले, काही गेले, वर्तमानपत्रात कोणी मेले. निर्विकार दिवसांना कशाचंच स्वैरसूतक उरणार नाही आता. स्वतःला झाकूनच घरदार सताड उघडलंय. आता फरशीनही आल्या गेल्या पावलांचं स्वैरसूतक पुसून लख्ख असावं. हसू नये, बोलू नये, गुपचूप राहावं. अशी स्वैरसूतक ही कविता आहे गुरुनाथ सामंत यांची. तुम्हाला गुरुनाथ सामंतांच्या कविता कशा वाटतायत ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, लिहा तिथे. बाकी काही नाही. बाकी त्यांच्या तिसऱ्या म्हणजे आज मी दुसरी कविता वाचली, त्यांची तिसरी कविता मी सलग घेईन, एक 10-12 कविता, आणि मग आपण आपल्या अबलकवरती जी काही इतर सेगमेंट्स आहेत त्यांच्यावर आपण परत जाऊ. तर आज दुसरी कविता वाचली, आता नेक्स्ट एपिसोड त्यांच्या तिसऱ्या कवितेचा असेल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता या सदरामध्ये त्यांची कविता तिसरी ऐकणार आहोत. आज तिसऱ्या कवितेचं वाचन करतो. क्रमशः जात नाहीये. माझ्याकडे जे पुस्तक आहे, ज्या पुस्तकातून त्यांचा जो कविता संग्रह आहे, त्या कविता संग्रहाबद्दल मी एका एपिसोडमध्ये बोलणारच आहे. तुर्तास एक 4-5 कविता होऊ देतो वाचून, मग मी त्यांच्याबद्दल एक जुजबी माहिती, त्यांच्या कविता संग्रहाबद्दल हे सगळे बोलणारच आहे. तर मी तिसरी कविता आज वाचतोय. अप्रतिम कविता आहे. त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात. तर काय होतं ना मित्रांनो, की आपल्याला एक पॉप्युलर जेवढे असतात, जेवढे लोकप्रिय झालेले कवी असतात तेच आपल्यापर्यंत बऱ्याचदा पोहोचत असतात. पण हे असे जे काही कवी आहेत ना, खरंच म्हणजे हे गुरुनाथ सामंत असं मी जेव्हा गुगल सर्च करतो तेव्हा मला काहीच सापडत नाही त्यांचं. मग मला असं वाटलं की आपण या माणसाच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. मला माहित नाही, मी प्रत्येक एपिसोडमध्ये बोलतो की मी त्यांच्या कवितांना किती अर्थ देऊन वाचतोय मला माहित नाही.
पण तरी त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून मी माझा हा जो काय प्रयत्न आहे तो मी करतोय. तर आज मी तिसरी कविता वाचतोय त्यांची. क्रमशः नाहीये, माझ्याकडे जो त्यांचा कविता संग्रह त्यातले क्रमशः नाहीये, मला त्या वेळेस ज्या बऱ्या वाटतात त्या मी त्या क्रमाने मी चाललोय. तर त्यांची ही तिसरी कविता मी आता वाचतोय. कवितेचं शीर्षक आहे चोच वासलं. हा पाऊस जर असाच कोसळत राहिला तर माझ्या शरीरावरल्या तुझ्या शरीर खुणा पुसून जातील आणि माझं शरीर होईल पुन्हा चोच वासलं. तू तरी का थांबावस, पुसून टाकते स्पर्श माझे तुझ्या शरीरावरले. ही आता अनेक देह पाहिले असशील तरारलेले या पावसात तुझ्या शरीरात शिरण्यास आतुर असलेले. अशी ही चोच वासलं शीर्षक असलेली कविता आहे गुरुनाथ सामंत यांची. पुन्हा एकदा ऐका. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता या आपल्या सदरामध्ये मी गुरुनाथ सामंत यांची चौथी कविता वाचणार आहे. कवितेचं शीर्षक आहे माणसं. ढगांसारखी माणसं ही रंगीबिरंगी क्षणाक्षणाला आकार पालटणारी, काही भरलेली, काही रीती, काही गळणारी, काही पळणारी. ढगांसारखी माणसं ही रंगीबिरंगी क्षणाक्षणाला आकार पालटणारी, काही भरलेली, काही रीती, काही गळणारी, काही पळणारी. सारीच आकाशाच्या जवळ दिसणारी पण आकाशापासून फारच दूर असणारी. कुठल्या तरी अव्यक्त समुद्राच्या वाफेपासून तयार झालेली आणि वाफच राहिलेली. ढगांसारखी माणसं ही रंगीबिरंगी क्षणाक्षणाला आकार पालटणारी. असे आहेत गुरुनाथ सामंत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता या आपल्या सदरामध्ये गुरुनाथ सामंत यांची 5वी कविता ऐकणार आहोत. कविता क्रमांक 5. पण त्याआधी मी तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे गुरुनाथ सामंत यांच्या कविता संग्रहाचं नाव मी आज सांगणार आहे. त्याचं नाव आहे गुरुचरित्र. मी आतापर्यंत ज्या काही कविता वाचल्या त्या या कविता संग्रहातून वाचल्या. गुरुचरित्र, गुरुनाथ सामंत. हे पुस्तक जे आहे ते फार मोठी प्रकाशन संस्था आहे, गेली कित्येक वर्ष कार्यरत असणारी. मौज प्रकाशन गृहाने हा कविता संग्रह छापलाय. बाकी आपण टप्प्याटप्प्याने गुरुनाथ सामंतांविषयी बोलूयात. त्यांचा आणखी एक कविता संग्रह आहे प्लीज, तर त्यातल्याही मी कविता वाचणार आहे. पण सध्या प्लीज कविता संग्रह मी जी काही चौकशी केली मॅजेस्टिकमध्ये मला मिळाला नाही आहे, तो नाही आहे अवेलेबल असं त्यांनी सांगितलं. तर बघतो, मिळवण्याचा प्रयत्न करतो. अन्यथा मौज प्रकाशनच्या ऑफिसमध्ये जाऊन मला तो कविता संग्रह मिळतो का पाहावा लागेल. तर आजची कविता आहे ती 5वी कविता आहे. कविता वाचतो. कविता संग्रह विकत घ्या बरं, तुम्ही शोधा. तुम्हाला मी हा खूप आधी कविता संग्रह विकत घेतला होता. याचा एक इतिहास आहे. म्हणजे या कवितांवरती मी एक नाटक लिहिलं वगैरे वगैरे वगैरे.
मग गुरुनाथ सामंतांशी माझा परिचय कसा झाला ते मी सगळं सविस्तर सांगेन नंतर. आधी आपण त्यांच्या कविता ऐकूयात, म्हणजे मी वाचून दाखवेन, तुम्ही ऐका, मग आपण बोलूया सविस्तर. तर गुरुचरित्र हा कविता संग्रह जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही विकत घ्या आणि तुमच्या परीने त्याचे अर्थ लावून, बिटवीन द लाईन्स, बिहाइंड द लाईन्स जे काय असतात, तर ते अर्थ लावून तुम्ही तुमच्या परीने कविता वाचा. मला माहित नाही, प्रत्येक एपिसोडमध्ये सांगतो, मी गुरुनाथ काकांच्या कवितांना तेवढा न्याय देतोय का वाचताना मला माहित नाही, पण तुमच्यापर्यंत या कविता पोहोचाव्यात या एकाच इच्छेपोटी मी या कविता वाचतोय. आजची कविता आहे कविता क्रमांक 5, हरवलं आहे. आरशात तू कुंकू रेखताना मीही होतो एकदा घट्ट तुला खेटून. हे कुंकू मोठं लाव ना, छान दिसत. कुंकू वाढवताना खळकन हसली होतीस. तुझं ते आरशातल्या आरशात हसणं उलट तर नव्हतं. हरवलं आहे. चुकून सांधलं गेलेलं ते एकत्र प्रतिबिंब हरवलं आहे. जसंच्या तसं सुलट सांधून देणाऱ्यास हे फुटकं आयुष्य इनाम. आहे की नाही गंमत? तर असे गुरुनाथ सामंत यांच्या नवीन कवितेच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.